श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुणे जिल्ह्यात प्रचार सभा घेऊन आपापली बाजू मांडली. केलेल्या कामांची यादी, आरोप प्रत्यारोप, आश्वासनं यांची रेलचेल होती. मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी या दृष्टीनं मतदान जनजागृतीसाठी निवडणूक यंत्रणेनं यावेळी केलेले विविध प्रयत्न अतिशय लक्षवेधी ठरले. यंत्रणा कशी असते आणि ती कशा पद्धतीनं काम करते याचा एक वस्तुपाठच जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेनं घालून दिला. प्रत्येक निवडणुकीच्या अनुषंगानं आयोगाचं काम जनसामान्यांपर्यंत अधिक पोहोचत आहे. यासाठी अहोरात्र आणि अथकपणे काम करणारे निवडणूक कर्मचारी यांना पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील. आता प्रतीक्षा आहे ती मतदारांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून 20 तारखेला मतदान करून आपलं कर्तव्य सिद्ध करण्याची. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी उद्यापर्यंत विशेष सर्वसाधारण सभेचं नियोजन करावं असे निर्देश सहकारी संस्थांचे पुणे ग्रामीण जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिले आहेत. 20 नोव्हेंबरला सर्वांनी मतदान करावं या आशयाचे संदेश लग्न सोहळ्यापूर्वी वधूवरांनी हातात घेऊन आवाहन करण्याचा सोहळा पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आला. यावेळी स्वीप मध्यवर्ती अधिकाऱ्यांनी मतदानाच्या शपथेचं वाचन केलं आणि उपस्थित नातेवाईक तसंच 3000हून अधिक पाहुण्यांनी मतदानाची शपथ घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे संयुक्तपणे पिंपरी इथल्या सावली निवारा केंद्रामध्ये मतदान जनजागृतीचं आयोजन करण्यात आलं. बेघर स्त्री पुरुष केंद्रातील 24 खोल्यांमध्ये सुमारे 2 ते 4 वर्षांपासून तात्पुरतं वास्तव्य करतात. त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष हुसेन शेख आणि महापालिका प्रशासनानं लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदानाची ओळखपत्र काढून दिली आहेत. निवडणुकीकरता कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील 8000हून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तसंच पोलीस कर्मचाऱ्यांनी सुविधा केंद्रावर टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. पुणे जिल्ह्यात यावर्षी ज्वारी पिकापेक्षा मका, हरभरा आणि गहू पिकांच्या पेरण्याखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. तर रबी हंगामात आतापर्यंत 45% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात रबी हंगामासाठी सरासरी 2,29,000 हेक्टर क्षेत्र आहे. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाल्यानं काही भागात ज्वारीच्या पिकांऐवजी मका, हरभरा, गव्हाच्या पेरण्यांखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला. रबी ज्वारीच्या 56% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मक्याच्या पेरणीनं सरासरी ओलांडून 121% पेरा पूर्ण केला आहे. जनावरांना चाऱ्यासाठीही उपयोग होत असल्यानं मक्याच्या लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. पुणे शहरातील डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर कमी झाला आहे. शहरात जुलैपासून वाढत गेलेली या आजारांची रुग्णसंख्या नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात घटली. या महिन्यात डेंग्यूचे 58 संशयित रुग्ण आढळले. चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. शहरात डेंग्यूचे या वर्षभरात 4422 रुग्ण आढळले. त्रिपुरी पौर्णिमेचं औचित्य साधून नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि चतुशृंगी देवस्थान समितीद्वारे संयुक्तपणे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाच्या माध्यमातून ताणतणावाच्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी हास्याचे दिवे प्रज्वलित करण्याकरता हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं नवचैतन्य हास्ययोगचे मकरंद टिल्लू यांनी सांगितलं. राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे गेल्या वर्षी आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या भरघोस यशानंतर यंदा देखील पुणेकरांसाठी हा महोत्सव आयोजित केला आहे. 14 ते 22 डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात हा महोत्सव पार पडणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत नाटक करणं, प्रचलित व्यवस्थेवर टीका करणारं नाटक म्हणजे रंगभूमीवरील ऍक्टिव्हिझम नव्हे तर त्याचा अर्थ याहून व्यापक आहे असं मत कर्नाटकातील निळकंठेश्वर नाट्यसेवा संघाचे प्रमुख KV अक्षरा यांनी व्यक्त केलं. पुण्याचं रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कार्यक्रमात बीजभाषण करताना ते बोलत होते. यावर्षी कर्नाटकातील यक्षगान कलाकार गणेश मंदार्थी आणि पश्चिम बंगालमधील अमता परिचय या रंगभूमी समूहाच्या सहसंस्थापिका ऋतुपर्ण विश्वास यांना KV अक्षरा यांच्या हस्ते तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.